मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। विशेष म्हणजे 19 आणि 20 जून रोजी असलेला राज ठाकरेंचा हा दौरा सहकुटुंब असणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान येत्या गुरुवारी होणार आहे। त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहे। त्यानंतर ते पालखीची पूजा करून काही वेळ वारीत सहभागी होणार आहेत। 20 जूनला निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असेल। त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन देखील घेणार आहेत। 20 जूनला निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असेल। येत्या 19 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर येत असून 20 तारखेला या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आणि हे प्रस्थान होत असताना महाराष्ट्रातील एक इतका मोठा राजकीय पक्षाचा अध्यक्ष आजपर्यंत कुणी अशा प्रस्थानाला आलेले नसताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे त्र्यंबकेश्वर नगरीत येत असून मी त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत करतो। आणि निश्चितच या ठिकाणी राजसाहेबांच्या येण्यानं या ठिकाणी संपूर्ण वारकरी संप्रदाय असेल तो वारकरी संप्रदायाचा हा राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आशीर्वाद म्हणायला हरकत नाही। त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन देखील घेणार आहेत। नाशिकच्या संत निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यास प्रथमच राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे। याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी दिली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।